अधिकारी लोकांच्या मुलाला आणि त्याच्या बायकाला त्यांच्या घरी हे धान्य खातायत का ते? ह्या धान्याची वाटप आहे का त्यांची? ही कोंबडी खात नाही आमच्या घरची कोंबडी असेल कोंबडी बी खात नाही तुम्ही स्वतः। आणि मला एक सांगा, तुम्ही मक्काची वाटप का करताय? मक्का कशासाठी देता नेमका? माणसांना जनावर समजून देता? काय कामासाठी कशासाठी मक्का आहे? ते मक्काचं महत्व सांगा मला। ड्राय सीड असते मक्का खाणं म्हणजे ड्राय सीड असते। आपल्या याच्यात कोणी मक्काचं जेवण करतं का? मक्काची भाकरी खाता का एनी टाइम? हो हो असाच भेटत मक्का। आणि हे आम्ही हे आणतो आणि जनावरांना लावतो, आमच्यात वापर होत नाही खाण्याचा। मी काही असं माझ्या की मी आलो काय काहीतरी मला धुमली असं पण आलो नाही वगैरे फर्स्ट टाइम तालुका मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम फॉर तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम। ओके आम्हाला जमते ना जी दंडाधिकारी जे वगैरे असतील त्याचे पोरग त्याची बायको आणि शेवटी नंतर माहिती का त्याला खिचडी खाऊ घालायचं बायको त्याला आमंत्रण मायकून त्या बोलण्यामध्ये की तहसीलदार साहेबांना माझ्या घरी यावं आणि ह्याच भाताची त्याला खिचडी खाऊ घालतो मी विथ फॅमिली त्याच्या फॅमिली सोबत। घर काही लहान नाही मग घर लय मोठे आपलं लय मोठी जागा होती आपल्यापाशी अख्खं तहसील जेवढं ना तेवढी जागा आपल्यापाशी तेवढं घर आहे मग एवढं काही विषय नाही। आपल्या देताना पद्धतशीर तरी द्या ना तुम्ही, ते खाता आलं पाहिजे ना माणसाला। खाण्यासाठी ते वाटप करताय तुम्ही, खाण्याच्या नावासाठी देताय, मग ते खायचा फायदाच होत नाही तर देता कशाला? मला एकच म्हणायचं की तुम्ही जर खायच्या लायक धान्य देऊ शकत नसाल तर ते वाटप बंद करा, तुमचा मोठेपणा बंद करून ठेवा। मी प्रियंका मधुकर सोनकुसे, निरीक्षण अधिकारी चिखली। बरं काय सांगसाल या ठिकाणी हे जे धान्य आणून टाकलेले आहे तहसीलच्या दारात? धान्याबद्दल त्यांना तसं धान्य चांगलेलं आहे पण ब्रोकन आहे। त्यांना तसं सांगण्यात आलंय की तुम्ही निवेदन द्या, आम्ही ते वरती फॉरवर्ड करू आणि जे होईल त्याची कारवाई समोर करण्यात येतील। हे जे आता मटेरियल येते तर याच्यावर तुम्ही असं अगोदर शहानिशा वगैरे होत नाही का तुमच्या माध्यमातून? नाही, हे भंडारा गोंदिया मधला CMRचा तांदूळ आहे, तिकडून तो डायरेक्ट आपल्याला येतो आणि ते डायरेक्ट मग दुकानात डिस्ट्रीब्यूट होतो।